संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं जेजुरीत आगमन झालं। पालखीच्या आगमनानंतर सदानंदाचा येळकोट आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात भंडाऱ्याची उधळण करत वारकऱ्यांचं स्वागत केलं गेलं। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन जेजुरी नगरीमध्ये झालेलं आहे। आपण बघू शकतो संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीमध्ये दाखल झालेली आहे आणि जेजुरीमध्ये या ठिकाणी खंडोबाचं लेणं असलेल्या या भंडाऱ्याची उधळण जी आहे ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीवरती केली जाते। आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये सोन्याच्या जेजुरीमध्ये जी आहे ती संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दाखल झालेली आहे। संतांच्या समतेच्या विचारांचा जागर करत अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील जातमुक्त गाव सौंदाळा येथील दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली। टाळमृदुंगाचा गजर, अभंगाचा निनाद आणि जात नव्हे मानवता ही जात अशा आशयाचे फलक घेऊन सौंदाळा गावाची दिंडी जातमुक्तीचा संदेश देते। सोबतच संपूर्ण राज्य हे जातमुक्त घोषित करावं अशी मागणी सौंदाळा गावच्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। दरम्यान सौंदाळा येथील पालखीवर देखील विविध संतांनी दिलेल्या समतेच्या संदेशाचे फलक हे लावण्यात आलेले आहेत। शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली। बीड धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर कळंब इथे या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। बीडमध्ये आदिशक्ती मुक्ताईची पालखी दाखल या निमित्तानं पालखी मार्गावर असलेल्या धोंडीपुरा इथे एका कलाकाराकडून विठ्ठल रुक्मिणीची तब्बल 10 फुटांची मूर्ती साकारण्यात आली। ही मूर्ती साकारण्यासाठी 1 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला।